बसावं तेवढं भजन म्हणावं देवीचं. हे घ्या चला. नमस्कार, मी गजानन वर्गट, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलोय दुगरा गावामध्ये तालुका कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणी 1 महिन्यापासून हे येथील जे वारकरी संप्रदाय आहे किंवा विठ्ठल मंदिराचे भक्त आहेत आणि गावकरी सर्व मिळून 1 महिन्यापासून या ठिकाणी सकाळी उठून काकडा आरतीचं या ठिकाणी दररोज सकाळी पूजन होतात, मिरवणूक काढतात गावामधून आणि काकडा आरतीच्या निमित्तानं सर्व गावामधून हे मिरवणूक काढतात आणि यामध्ये लहान मुलं, म्हातारे सर्व आणि वयस्कर तसेच महिला सुद्धा यामध्ये सहभागी असतात। तर त्यांचा हा पारंपरिक जो सण आहे, त्योहार आहे किंवा आपला उत्साह आहे हा टिकून त्याचा नेहमी राहतो आणि संस्कृतीला टिकून असल्यामुळं आपल्या या दुगरा गावामध्ये नेहमी त्यांचं काही ना काही कार्य चालूच राहतं। तसेच भक्तिभावानं भक्तिप्रेमानं हे आपल्या दुगरा वासियामध्ये सर्व हे चांगल्या प्रकारे कार्य करत असतात। तर आज आपण विचारू हरिभजन परायण श्रीकृष्णजी नेमाने महाराज हे याबद्दल आपल्याला माहिती सांगतील। आमच्या गावामध्ये 80 वर्षापासून ही पारंपरिक वारकरी संप्रदायाची मिरवणुकीचा काकड आरती या प्रित्यर्थ कार्तिक महिन्यामध्ये 1 महिन्यापासून अखंडित हा कार्यक्रम मिरवणुकीचा चालू असतो आणि त्यात विशेष म्हणजे आमच्या गावातील विठ्ठल मंदिर संस्थांमध्ये अखंड 4 महिने ग्रंथ वाचनाचा सुद्धा कार्यक्रम असतो। त्या ग्रंथ वाचनाचा समारोप कालच वैकुंठ चतुर्दशीला झालेला आहे आणि आजचा हा सामुदायिक काकडा आरतीचा
समारोपीय कार्यक्रम सध्या वस्तुस्थितीमध्ये चालू आहे। आमची मिरवणूक विठ्ठल मंदिरापासून महादेव मंदिरापासून आता सध्या अंबादेवीच्या मंदिरापर्यंत आलेली आहे आणि परत विठ्ठल मंदिरामध्ये दहीहंडी काला आटपून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात येत आहे, असं हे मी हरिभक्त या नात्यानं। नमस्कार, मी सुमेधा वरगट, परिवर्तन न्यूज 24 प्रतिनिधी। आज आमच्या गावामध्ये दुगोरा येथे एक महिन्यापासून दिंडीचा कार्यक्रम सुरू होता, त्याचा आज समारोप होत आहे। तर आपण दुगोरा येथील महिला मंडळांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव सौरेखा पांडुरंग काळबांडे। आणि हा जो आज समारोप कार्यक्रम चालू आहे, तर तुम्हाला काय वाटते? आमचा हा 1 महिन्याचा काकडा आपलं कार्तिक महिन्याचा समारंभ एक आज समाप्तीचा आहे, शेवटचा। 1 महिनाभर सतत काकडा असते सकाळी। तुम्ही महिन्याभरात काय कार्यक्रम राबविले आहेत मग या दरम्यान? काकडा काढणे, काकडा आरती करणे, गावाला प्रदक्षिणा करणे। आज सगळे इथे महिला मंडळ जमलेले आहे, आपण प्रत्येकाकडून थोडीफार प्रतिक्रिया घेऊया। नमस्कार, काकड्याचा काकडा आरती असते म्हणा, 1 महिना काकडा असते। माझं नाव मीरा विष्णू वाघ, मी कारंजाला राहते। मी इथली मुलगी आहे, मला काही इथली माहिती नाही जास्त। म्हणजे तुम्ही पाहुणे म्हणून हो, पाहुणे म्हणून आलेला, कार्तिक सोहळ्यानिमित्त आलेलो आहोत आम्ही। म्हणजे तुम्ही दरवर्षी येताय का मग? हो हो, दरवर्षी। तुमच्या आईचं गाव आहे? हो, आईचं गाव आहे, आमच्या वडिलापासून चालू आहे। जय प्रभाकर नांदुरकर, मी अमरावतीला राहत आहे। माझ्या वडिलांच्या घरी नेहमी कार्तिकीचा कार्यक्रम असतो, तो सगळा महिला मंडळ व सगळे पुरुष असतात, त्याच्यात सोबत आम्ही नेहमी येतो। वर्षाच्या वर्ष सगळे कार्यक्रमाला येत राहतो। आमचे आई वडिलांचे गाव आहे, त्याच्यामुळे आम्ही येऊ शकतो। आमचा दर मंगळवारी भजनाचा महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम असतो। सगळ्या महिला सहज असतात तिथं 4 ते 6 पर्यंत भजनाचा कार्यक्रम घेतो आम्ही दर मंगळवारी। एका महिन्यात 4 वेळात कार्यक्रम असतात। म्हणजे दर मंगळवारी तुम्ही बाया जमा? हा हो, सगळ्या महिला जमा होतात आणि मंदिरात भजन असतं। भजनाचा कार्यक्रम दर मंगळवारीच असतात। आमच्या गावात रांगोळीने पूर्ण गाव सजावट 1 महिनाभर सुद्धा करत असतो आम्ही गावाची। 1 महिनाभर काकडा, मंगळवारच्या मंगळी 4 ते 6 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम करतो। तसंच दिंड घेऊन पण जातो, धामणगावला पण सेवा देतो आम्ही, विण्याची सेवा। माझं नाव बाळकृष्ण विठ्ठलराव गुल्लाने दुगोरा। आमच्या गावात माळी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 1 महिना काकडा दररोज सकाळी असतात आणि आम्ही दररोज हजर असतो। आमच्या गावातील सर्वच मंडळी हजर असतात, काही बाया लोकही राहतात, पण आज तरी कमी आहे, आज कमी आहे।